सर कसा राहिला तुमचा हा अनुभव चित्रपटाचा? नमस्कार, मी धनराज विठ्ठलरावजी हरडे. एक इच्छा होती मनातून का हे जे शहरात जे नशेचं प्रमाण आम्ही पाहतो, कुठे घुमता-फिरता जात राहतो. धुवात दिसतो. त्याच्यात मुलं पण धुवा उडून आले आणि मुली पण बघतो आम्ही. एवढ्या कमी वयात ह्या ज्या नशा चालू झालेल्या आहे, हे मोठं एक विचित्र शहर बनत चाललं आहे दिवसेंदिवस. एक संस्कृती चेंज करण्याच्या पाठीमागं काही समाज संकट लागलेले आहे. यांना एवढुसे भान नाही का बाबा छोट्या मुलांचे भविष्य का होणार आहे? मोठ्या मुलांचे भविष्य का होणार आहे? नपुंसक होत चालले आहे मुलं आणि मुलं या व्यसनाच्या आहारी येऊन. म्हणून मी या चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटाला निर्मिती करताना बराचसा त्रास पण झाला, काही शिकायला पण भेटलं. पण सरतेशेवटी चांगलंच झालं आहे. ही मूव्ही 19/2ला थिएटरला पण लागली. 4 थिएटरला लागली सुरुवातीला. 4ही थिएटरमध्ये छान रिस्पॉन्स भेटला. मूव्ही आहे 19-20 चालनाची आहे. पण एक खूप मोठी गोष्ट झाली की आमची मूव्ही पूर्ण 1 आठवडा थिएटरमध्ये राहिली. याच्यात आमचा विजय आहे. आम्ही बघतो बरेचसे मोठ्या बजेटवाले मूव्ही 1-2 दिवसाच्या वर मूव्हीमध्ये थिएटरमध्ये राहत नाही. कारण लोकांना आता ह्या सगळ्या गोष्टीला वेळच नाही आहे. पण आम्हाला असं वाटलं का नशेच्या आहारी गेलेल्या लोकांना यातून कसं बाहेर काढायचं आणि तशी सुंदर स्टोरी लिहिण्यात याची जी स्टोरी आहे, हे एक यंग मुलगा आहे राहुल पहाडे, हा वाडीला राहतो. याने ही सुंदर स्टोरी लिहिलेली आहे आणि त्याचप्रमाणे या स्टोरीच्या नुसार ही पूर्ण मूव्ही बनवण्यात आलेली आहे आणि याच्यात एक जवळपास 150 कलाकारांनी काम केलेलं आहे. त्याच्यात प्रेम धिराल आहे, शक्ती धिराल आहे, त्याच्यानंतर शिवसिंग राठोड, सुनीता आई इंगळे, नेहा नेहा कोपुलवार, धनश्री गाडगे, राजेशजी नायडू आणि एक अश्विन, अविनाश यांनी लगभग सर्वांनी सुंदर काम केलेलं आहे आणि हे जेवढी लोकं आहेत, फक्त एक 2 कलाकार सोडून बाकी 147 लोकं अशी आहे या पिक्चरमध्ये ज्यांनी आजपर्यंत पिक्चरमध्ये कामच नाही केलं. पण त्यांनी सुंदर अभिनय केलेला आहे. आज आमचं जे मिशन होतं का विदर्भातल्या कलाकारांना साथ द्यायला पाहिजे. विदर्भातल्या कलाकारांचा मानसन्मान व्हायला पाहिजे. हर लोकेशनवर ऑल इंडियातले लोकं शूट करायला आमच्या विदर्भात येतात. चांगल्या लोकेशनवर शूट करतात आणि ते चालले जातात. पण आमच्या इथल्या कलाकारांना नाही विचारत. आज आमच्या विदर्भात चांगले लोकेशन आहे, चांगले कलाकार आहे. आमची इच्छा आहे का आमच्या इथला जो विदर्भाचा जो रेव्हन्यू आहे, हा विदर्भातच राहायला पाहिजे आणि विदर्भाच्या कलाकाराचं भलं झालं पाहिजे. आता बरेचसे लोकं या क्षेत्रात येऊन आलेले आहेत. मी त्यांना सर्वांना आग्रहाची विनंती करणार, आमच्या कलाकारांना साथ द्या. आमच्या कलाकारांना आणि विशेष मुख्यमंत्र्याला आम्ही खूप लवकर भेटणार आहोत. कारण आम्हाला टॅक्स फ्रीसाठी त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. कारण हा जो यंग जनरेशन जे नशेच्या आहारी चालली आहे, याला त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, सपोर्ट करावं. जसं टेलर लॉन्चिंगच्या वेळेस त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता या मूव्हीला. पण आता आम्हाला टॅक्स फ्रीसाठी त्यांचा सपोर्ट पाहिजे. आम्हाला टॅक्स फ्री करता माननीय आमदार मोहनजी मते यांचे सहकार्य पाहिजे आहे. आम्हाला नितीनजी गडकरी यांचे सहकार्य पाहिजे आणि जेही वरिष्ठ अधिकारी आहेत नागपूरला, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, त्यांनी आमच्यासोबत जुळून राहा. आमच्या या मूव्हीला जे मिशन केलेलं आहे, व्यसनाधीन हे शहर झालं पाहिजे, याकरता आम्ही मूव्ही बनवली होती. सर्वांनी या मूव्हीला चांगला प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. पण एक आग्रहाची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीसजींना, की आमच्या मूव्हीला लवकरात लवकर तुम्ही टॅक्स फ्री करा, जेणेकरून हा जो मेसेज आहे संपूर्ण महाराष्ट्रात चालला जाणार आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण शाळा कॉलेजवाल्यांना हे पिक्चर बघायची संधी भेटणार आहे. धन्यवाद. धन्यवाद हर्डे सर, तुम्ही खूप चांगल्या शब्दात सांगितलंय की नशा तुफान का हा जो मूवी आहे, हा एक सामाजिक संदेश देतो की कसं नशाच्या द्वारे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तरुण पिढी असो, मध्यम वयातले लोक असो किंवा वृद्ध वयातले लोक असो,
आपण नशेपासून दूर राहावं, हा हा चित्रपट आपल्याला ही शिकवण देतो. तर हर्डे साहेबांचं असं म्हणणं आहे, की हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ते माननीय श्री देवाभाऊ यांना भेटणार आहे, मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे. आणि आपण नक्कीच सकारात्मक राहू, की देवाभाऊ नक्कीच या मूव्हीला, या चित्रपटाला टॅक्स फ्री करतील आणि शाळेतले मुलं आणि कॉलेजच्या मुला-मुलींना हा चित्रपट बघता येईल. धन्यवाद हर्डे साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या चित्रपटाच्या यशच्या बद्दल आम्ही तुम्हाला हार्दिक अभिनंदन देतो. धन्यवाद, धन्यवाद. मी निखिल, नागपूर, महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.